स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. नाद लागले रे तुझा या कथेचा हा आपला शेवटचा भाग. चला बघूया. मीनाक्षी टेक्नॉलॉजीत समोर ऑटो थांबताच श्रद्धा खाली उतरली. सुरक्षा रक्षकाकडे अमितबद्दल चौकशी करून ती लिफ्टने त्याच्या मजल्यावर पोहोचली. कॅबिन रिकामी होती. हा कुठे गेला असा विचार करत तिने मोबाईल काढला आणि त्याला फोन लावला. यावेळी फोन उचलला गेला. श्रद्धा बोलणार इतक्यात दुसऱ्या बाजूने एका मुलीचा रडवेला आवाज ऐकू आला. सर, प्लीज मला सोडा. तुम्ही समजताय तशी मुलगी मी नाही. कालच तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. प्लीज सर, माझ्याजवळ येऊ नका. फोन कट न करता श्रद्धा अमितला शोधत शेवटी 6व्या मजल्यावर पोहोचली. तिने तयार केलेला नवीन कॅफेटेरिया सुंदर दिसत होता, पण तिची नजर फक्त अमितलाच शोधत होती. प्लीज सर, माझ्याबरोबर काही करू नका. मला सोडा. अमितच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत निशा रडत होती. ते दृश्य पाहताच श्रद्धाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे पाय थरथर कापू लागले. आधार द्यायला तिथे कोणीच नव्हतं. डोळ्यांसमोर दिसणारं दृश्य खरं आहे हे निशाच्या आक्रोशानेच सिद्ध होत होतं. काय करावं हेच तिला सुचत नव्हतं. श्रद्धाला पाहताच निशा धावत तिच्याजवळ आली. मॅडम, मला वाचवा. तुमचा नवरा माझ्याशी चुकीचं वागत आहेत. समोर श्रद्धा उभी असल्याचं पाहून अमित हादरला. काय घडतंय हे समजून घेण्याआधीच निशाने रडारड सुरू केली आणि श्रद्धा तिथून वळून निघून गेली. अमित तिच्या मागे धावत गेला. श्रद्धा, तिने त्याचा हात झटकून टाकला. श्रद्धा, इथे काय घडलंय हे मला समजत नाहीये. तू जे पाहिलंस त्यावरून माझ्यावर संशय घेऊ नकोस. तो विनवणी करत तिच्या मागे चालत होता, पण श्रद्धाने त्याच्या एकाही शब्दाकडे लक्ष दिलं नाही. घडलेल्या प्रकारामुळे अमितचं डोकंच बंद पडलं होतं. तो तिच्या मागे अडखडत चालत होता. श्रद्धा जिना उतरून लिफ्ट समोर उभी राहिली. अमित तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. श्रद्धा, माझ्यावर विश्वास ठेव. मी त्या मुलीशी अजिबात चुकीचं वागलो नाही. तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. तुझा अमित असा आहे का? काहीतरी बोल ना श्रद्धा. तुझं हे मौन मला सहन होत नाहीये. जगात कोणीही माझ्यावर संशय घेतला तरी मला फरक पडणार नाही, पण तूच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस ही कल्पनाच मला संपवून टाकते. श्रद्धाच्या शांततेने अमितच्या डोळ्यात अश्रू आले. तिने त्याचा हात झटकून लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि दरवाजा बंद केला. अशी परिस्थिती अमितने आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. स्वतःच्या पत्नीसमोर दुसऱ्या मुलीसोबत अशा अवस्थेत दिसल्याची त्याला प्रचंड लाज वाटत होती. त्याहून जास्त वेदना श्रद्धाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही याची होत होती. आई वडिलांसाठी दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तो तयार झाला होता, पण श्रद्धाशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या जवळ तो कधी गेला नव्हता. ती कंपनीत व्यवस्थापनासाठी आली तेव्हापासून तिच्याशी भांडण, तिची चिडवाचिडवी हे सगळं तिच्यावरील प्रेमामुळेच होतं. आज जर अशा परिस्थितीत श्रद्धा असती तर तिच्या शेजारी उभ्या असलेल्या माणसाला तो जिवंत सोडलं नसतं, पण तिच्यावर मात्र एका क्षणासाठी संशय घेतला नसता. अमितच्या मनात श्रद्धाचं स्थान किती मोठं होतं हे त्यालाच माहीत होतं. माझ्यावर तिचा विश्वास नाही हा विचार मनात येताच त्याच्या डोळ्यांतून रक्तासारख्या लाल अश्रूंची जळजळ जाणवू लागली. डोळे मिटून त्याने स्वतःला सावरलं. तेवढ्यात लिफ्ट पुन्हा उघडली. समोर श्रद्धा उभी होती. तिला पाहून अमित वेदनेने तिच्याकडे पाहू लागला. क्षणाचाही विलंब न करता श्रद्धाने त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. ती पुन्हा लिफ्टचं बटन दाबू लागली. क्षणात दरवाजा उघडला. ती आत जाणार इतक्यात परत वळली. अमित तसाच शांत उभा होता. ती पुन्हा त्याच्याजवळ आली आणि आणखी एक चापट मारून म्हणाली, नोकरीवर ठेवताना माणूस कसा आहे याची चौकशी करत नाहीस का? अशी वेडी मुलगी नोकरीला ठेवून माझा जीव घाबरवून टाकलास. तिचं हिशेब आजच पूर्ण कर आणि मग घरी ये. इतकं बोलून ती वाऱ्यासारखी निघून गेली. अमितचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. तो रडत नव्हता, तो हसत होता, डोकं खाली घालून. शरीर थरथरत असताना त्याच्या ओठांवर फक्त हसू होतं. क्षणभरापूर्वी शरीर सोडून गेलेला जीव पुन्हा परत आल्यासारखं त्याला वाटलं. श्रद्धा कायमच वेगळी आहे हा विचार त्याच्या मनात हजारो वेळा आला होता. आज तिने पुन्हा एकदा ते सिद्ध करून दाखवलं होतं. बाहेर पडताच श्रद्धाने अर्जुनला फोन केला. घडलेला सगळा प्रकार सांगून ती म्हणाली, मला वाटतं हे सगळं बाबांचंच काम आहे अर्जुन. मला त्यांच्याशी याबद्दल बोलायलाही लाज वाटते. शेवटचं त्यांना सांग. पुन्हा असं काही केलं तर मेल्यावरही त्यांचा चेहरा पाहणार नाही. अर्जुनने शारदाजींना फोन करून दार उघडायला सांगितलं.
शिवराम समोर उभं राहत त्याने वडिलांचा मान राखत त्यांना चांगलंच सुनावलं. शिवराम मात्र मी काहीच केलं नाही हेच पुन्हा पुन्हा सांगत राहिले. पण अर्जुनचा विश्वास बसत नव्हता. तिथून निघून त्याने सगळं श्रद्धाला सांगितलं. मी गांधीनगरमध्ये आहे, येऊन मला घेऊन जा, ती म्हणाली. अर्जुन तिला घेऊन निघाला. दोघांच्याही गप्पांचा विषय तोच होता. आजवर तिघांच्या गुप्त योजनेबद्दल त्यांनी कधी बोललंच नव्हतं. आज मात्र सगळं उघडपणे बोललं गेलं. श्रद्धा ठामपणे म्हणाली, हे नक्कीच महेशचं काम आहे. श्रद्धाला सत्य समजण्याआधीच अमितला सगळं कळालं होतं. श्रद्धा गेल्यानंतर अजिबात न घाबरलेल्या निशाला त्याने धाक दाखवत चौकशी केली. सुरुवातीला ती हट्टाने नाकारत राहिली, पण अमितचा रौद्र अवतार पाहून शेवटी तिने सगळं कबूल केलं. काही दिवसांपूर्वी कंपनीत एका मुलीला थप्पड मारल्याचा राग मनात ठेवून महेशने अमितलाही त्याच प्रकारे बदनाम करण्याचा डाव आखला होता. श्रद्धाला माहीत नसलेल्या तिच्याच एका मैत्रिणीला त्याने कंपनीत पाठवलं आणि योग्य संधीची वाट पाहू लागला. शिवरामकडून घरातल्या सगळ्या घडामोडी त्याला समजत होत्या. अमित घर सोडून कंपनीत राहत असल्याचं कळाल्यावर निशाच्या मदतीने अमितला आणि श्रद्धालाही दोन्ही कुटुंबासमोर बदनाम करण्याचा त्याचा प्लॅन होता. 2 आठवड्यांनी अखेर आज त्याला ती संधी मिळाली. अमित रागाने कंपनीत आल्याचं निशाने त्याला सांगितलं. सगळ्यांना तिथे कसं आणायचं याचा विचार करत असतानाच श्रद्धा तिथे आली होती. निशाने लगेच त्याला ही बातमी दिली. संधी हातची जाऊ नये म्हणून ती अमित जवळ गेली आणि अमित गाफील असतानाच श्रद्धाचा फोन उचलला. श्रद्धा येताना दिसताच निशा मुद्दाम अमितवर पडली आणि मोठमोठ्याने रडत नाटक करू लागली. हे सगळं महेश दूर उभा राहून पाहत होता, पण त्याचा डाव फसला. रागाच्या भरात तो पुटपुटला, नागराजला सोबत घेतलं, काही उपयोग झाला नाही. तुझा सासराही कामाचा नाही. काहीही केलं तरी तुम्हा दोघांना वेगळं करता येत नाही. हे ऐकताच अमितने निशाला बाजूला सारला आणि महेशला बेदम मारहाण केली. तुझं नशीब चांगलं की माझ्या बायकोच्या हातून तुला मार खावा लागला नाही. पुन्हा चुकूनही तिच्या नजरेसमोर दिसू नकोस. तुझ्या जीवाची हमी नाही, असं म्हणत त्याने महेशचे हातपाय इतके मोडले की पुढचे 6 महिने तरी तो उठू शकणार नव्हता. दिव्याने घडलेला प्रकार सांगताच घरातले सगळे घाबरले. हॉलमध्ये बसून प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी व्यक्त करत होता. तेवढ्यात श्रद्धा आत आली. कोणाशी न बोलता ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. अर्जुनने सगळ्यांना घडलेला प्रकार सांगितला. मीनाक्षी म्हणाल्या, आता यापुढे या दोघांना असं वेगळं ठेवायचं नाही. हो आत्या, मलाही तसंच वाटतं, अर्जुन म्हणाला. तेवढ्यात दिव्या शांतपणे म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळेच झालं. दोघं भांडायचे पण एकत्रच होते. त्यांना समजावण्याच्या नादात तुम्हीच त्यांना वेगळं केलं. हे ऐकून अर्जुन गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. इतरांनी दिव्याला रागावलं, पण अर्जुन म्हणाला, तिला काही बोलू नका, ती खरंच बोलतेय. ही चूक आता मीच सुधारतो. अर्धा तासानंतर तो म्हणाला, आत्या, उद्यापासून तुम्ही मीनाक्षी टेक्नॉलॉजीजच्या MD व्हा. अमित काही दिवस घरीच राहू दे. मामा बोलले तर नक्कीच त्याला घरी बोलावतील. हे दोघं एकमेकांवर इतकं प्रेम करतात की जास्त दिवस वेगळे राहूच शकणार नाहीत. शिवाय तुम्ही कंपनीची जबाबदारी घेतलीत तर अमितचं मनही शांत होईल. त्यामुळे घरात पुढे कोणताही वाद निर्माण होणार नाही. अर्जुनचा प्रस्ताव सगळ्यांनाच योग्य वाटला. अमितच्या कारचा आवाज ऐकताच श्रद्धा बाहेर आली. काही क्षण दोघेही फक्त नजरेतून बोलत राहिले. नंतर श्रद्धा कारमध्ये जाऊन बसली. ती मुलगी कोण होती? तिच्या थेट प्रश्नावर अमित शांतपणे म्हणाला, तुझ्या मित्राची मैत्रीण. एवढ्या उत्तरानेच तिचा सगळा गैरसमज दूर झाला. बाहेर मीनाक्षीसह संपूर्ण कुटुंब उभं होतं. अमित, घरात ये, मीनाक्षी म्हणाल्या. अमित नकार देत म्हणाला, आई मला काम आहे. तेव्हा त्यांनी कडक आवाजात सांगितलं, मी सांगते ते कर. शेवटी दोघांनाही घरात जावंच लागलं. खूप दिवसांनी घरात पाऊल ठेवताना अमितच्या मनात श्रद्धाच्या आठवणी दाटून आल्या. खोलीत आल्यावर तो म्हणाला, सॉरी श्रद्धा, आईमुळे इथे थांबावं लागलं. 2 दिवसांनी निघून जाईन. पण श्रद्धाने काहीच न बोलता उशी घेऊन बाल्कनीत जाऊन झोपायचं ठरवलं. अमितही तिच्यासमोर काचेपलीकडे झोपला आणि हळूच म्हणाला, गुड नाईट, लव्ह यू श्रद्धा. काचेवर हलकंसं चुंबन देऊन तो झोपला. तो झोपल्यावर श्रद्धाने त्या चुंबनाच्या खुणेवर हात फिरवला, पण स्वतःच्या भावना आवरत परत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे दिव्याला स्वप्न पडलं की अर्जुन तिच्यासाठी भरपूर कापूस कांडी घेऊन आला आहे. ती घाबरून उठली आणि धावत अर्जुनच्या खोलीत जाऊन त्याला उठवलं.
त्याचे केस ओढत ती म्हणाली, प्रपोज करताना मन जिंकायचं सोडून पोट जिंकायचा विचार करता? आयुष्यभर फक्त कापूस कांडेच खाऊ घालणार का? झोपेतच अर्जुन म्हणाला, कापूस कँडी आणतो म्हणालो, तेही चूक झाली का? दिव्या लगेच म्हणाली, सगळी कमाई कापूस कँडीत घालवली तर मला बाहुली, चॉकलेट, कुल्फी, पाणीपुरी कोण आणून देणार? तिचं बोलणं ऐकून अर्जुनची झोप पूर्णपणे उडाली. अर्जुन हसत म्हणाला, तुला प्रपोज करून मोठी चूक केली बहुतेक. रोज माझं काही खरं नाही. दिव्या हसत म्हणाली, अहो गंमत करत होते. अहो हा शब्द ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने तिला हलक्याच खोलीत ओढलं. अर्जुन म्हणाला, तू अजून होकारच दिला नाहीस. दिव्या गंभीर होत म्हणाली, माझी एक अट आहे. मला शिक्षिका व्हायचं आहे. अजून 4 वर्ष शिक्षण बाकी आहे. लग्न झालं तरी माझं शिक्षण थांबता कामा नये. आणि माझ्या कुटुंबाला मी कधीच सोडणार नाही. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाचाही स्वीकार करावा लागेल. तिचं बोलणं ऐकून अर्जुन हसला. मी तुला खट्याळ समजत होतो, पण तू खूप जबाबदार आहेस. तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंतही मी थांबायला तयार आहे. दिव्या हसून म्हणाली, तसं काही नाही. फक्त माझ्या स्वप्नांना होकार द्या. शिक्षिका मी 40शीतही होऊ शकते, पण तुमची बायको मात्र त्या वेळात होऊ शकणार नाही. तिचं उत्तर ऐकून दोघेही मनापासून हसू लागले. पहाटे श्रद्धा जागी झाली तेव्हा अमित तिच्याकडे एकटक पाहत होता. नजरेतूनच तो म्हणाला, लव्ह यू. श्रद्धाने मात्र, मी अजून तुला माफ केलेलं नाही, असं स्पष्ट सांगितलं. अमितने तिला हसवण्याचा, जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धाने त्याला दाद दिली नाही. सकाळभर तिचा अबोला कायम राहिला. नाश्त्याच्या वेळी अमितने तिला प्रेमाने बोलावलं, पण श्रद्धा म्हणाली, मी तुझ्या घरची नाही, तू एकटाच जेव. तिच्या शब्दांनी अमितचं मन दुखावलं आणि तो काहीही न खाता कंपनीत निघून गेला. कंपनीत पोहोचताच त्याला मोठा धक्का बसला. मीनाक्षी MDच्या खुर्चीवर बसल्या होत्या. अर्जुनच्या योजनेनुसार आता कंपनीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. मीनाक्षी हसत म्हणाल्या, आतापासून तुला इथे काम नाही. स्वतःचं काहीतरी कर किंवा दुसरी नोकरी शोध. अनेक दिवसांचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे अमित मात्र मनापासून आनंदी झाला. दुसरीकडे दिव्याने अर्जुनचे आभार मानले. त्यावर अर्जुन हसत म्हणाला, हे मी माझ्या सासूबाईंसाठी केलं. तेव्हा दिव्याने थेट अट ठेवली, आधी माझ्या भावाकडून आपल्या लग्नाला होकार मिळव. अर्जुनचा चेहरा पडला. अमित समोर ही गोष्ट कशी काढायची याचाच त्याला मोठा प्रश्न पडला. घरी परतल्यावर अमितने आनंदाने कंपनीची बातमी श्रद्धाला सांगितली. तिने मीनाक्षीचं अभिनंदन केलं, पण स्वतःला आधी न सांगितल्याबद्दल त्यांना प्रेमाने सुनावलं. अमितने श्रद्धाशी पुन्हा हसून बोलायचा प्रयत्न केला, पण ती पुन्हा दूर जाऊ लागली. अखेर अमितने तिचा हात धरत ठामपणे विचारलं, श्रद्धा, शेवटी तुझ्या मनात नेमकं काय आहे? स्पष्ट सांग. माझ्या मनात काय आहे हे तुला सांगायची मला गरज नाही, श्रद्धा म्हणाली. अमितने तिचा रस्ता अडवत विचारलं, मग कोणाला सांगणार? श्रद्धा रागाने म्हणाली, रस्त्यावरच्या कोणालाही सांगेन, पण तुला नाही. हे ऐकताच अमितचा संयम सुटला. त्याने तिचे केस पकडले. वेदनेने श्रद्धा कळवळली. गळ्यातील मंगळसूत्र हातात घेत अमित म्हणाला, हे बांधल्यापासून मी तुझा नवरा आहे. श्रद्धा मात्र ठामपणे म्हणाली, या दोरीला माझ्यासाठी काही किंमत नाही. विश्वास नसेल तर काढून टाक. दोघेही एकमेकांकडे रागाने पाहत तसंच उभे राहिले. दरम्यान मीनाक्षी टेक्नॉलॉजीजमध्ये दिव्याचा सर्वांना परिचय करून देण्यात आला. नंतर तिला कॉलेजची फी भरायची असल्याने मीनाक्षीने अर्जुनला तिला सोडून यायला सांगितलं. सुरुवातीला अर्जुन तिच्यावर नाराज होता, पण कारमध्ये दिव्याने त्याची समजूत काढली. दोघांमधील रुसवे फुगवे पुन्हा गोड गप्पांत बदलले. कॉलेजमध्ये फी भरताना दिव्याने पैसे काढले, पण अर्जुननेच तिची संपूर्ण फी भरली. भावाला कळालं तर रागावेल, ती म्हणाली. अर्जुन हसत म्हणाला, सांग, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने भरली. परत येताना दिव्या त्यांच्या लग्नाबद्दल आणि घरच्यांच्या संमतीबद्दल काळजी व्यक्त करू लागली. तिचं मन हलकं करण्यासाठी अर्जुन तिला आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेला. तिथे तो शांतपणे म्हणाला, भूतकाळ विसर. काहीही झालं तरी आपल्या नात्यात कधी दुरावा येऊ देणार नाही. भांडणं होतील, पण तुझा हात कधी सोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून दिव्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. ती त्याचा हात धरत म्हणाली, माझ्या मनावर तर तुम्ही आधीच कायमची सही केली आहे. कामाचा पहिलाच दिवस मीनाक्षीसाठी एक वेगळाच अनुभव घेऊन आला होता. इतकी वर्षे तिची जी ओळख कुठेतरी हरवून गेली होती,
ती पुन्हा डोक्यावर मुकुटासारखी विराजमान झाल्याची भावना तिच्या मनात होती. मुलाचा विचार करताच तिचं मन अभिमानाने भरून आलं. जगासाठी तो कसा का असेना, पण आईसाठी तो नेहमीच सर्वोत्तम मुलगा होता. नातवंड खेळवायचं वय असताना ती घाईघाईने घरी परतली. मुलांना पाहायची ओढच तिला स्वस्थ बसू देत नव्हती. घरी येऊन पाहते तर श्रद्धाने घरातील सगळी कामं अगदी सुरळीत उरकून ठेवली होती. मला बाहेर कामाला पाठवून तू स्वतः घरी बसली आहेस? हा कसला हिशोब? मीनाक्षीने आपुलकीने विचारलं. दोघींच्या मध्ये येत अमित खट्टाळपणे म्हणाला, काही नाही आई, आम्ही 6 मुलं होऊ देणार आहोत. ती मोठी होईपर्यंत श्रद्धा नोकरीला जाणार नाही. अमितकडे कटाक्ष टाकत श्रद्धा म्हणाली, तुमच्यासारखी आयुष्यभर घरात बसणारी सून मी नाही हो आत्या. आत्ताच लग्न झालंय म्हणून काही दिवस घरी राहीन, नंतर माझ्या करिअरकडेही लक्ष देणार आहे. असं म्हणत तिने मीनाक्षी समोर चहाचा कप ठेवला. दुसरीकडे अर्जुन सोबत दिवस घालवून दिव्या थोड्या संकोचाने घरी आली. तिला पाहताच अमितने विचारलं, जाडू, कॉलेजची फी भरलीस ना? श्रद्धा रात्रीच्या स्वयंपाकासाठी स्वयंपाकघरात गेली होती. हो भरली, दिव्या घाबरत म्हणाली. तिच्या आवाजातील भीती अमितच्या लक्षात आली. कोणी भरली फी? त्याने विचारलं. भीतीपोटी दिव्याने खरं सांगून टाकलं. क्षणात अमितचा संतापनावर झाला. तो कोण लागतो तुझा फी भरणारा? एवढी हिंमत झाली कशी त्याच्यासोबत जायची? मीनाक्षीने शांत करण्याचा प्रयत्न केला. मीच तिला अर्जुन सोबत पाठवलं होतं. पण अमित काही ऐकायला तयार नव्हता. त्याने दिव्यालाच खडसावलं. स्वयंपाकघरात श्रद्धा मात्र शांतपणे आपलं काम करत होती. बाहेर काय चाललंय याकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्याला आत्ताच इथे बोलाव. त्याने भरलेले पैसे त्याच्या तोंडावर फेकून देतो. अमितचा आवाज संपूर्ण घरभर घुमत होता. तेवढ्यात शेखरजी घरी आले. त्यांनीही मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अमित ठाम होता. दिव्या, अर्जुन इथे आला नाही तर आजपासून आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही. घाबरलेल्या दिव्याने थरथरत्या हातांनी अर्जुनला फोन करून घरी बोलावलं. तोपर्यंत अमितने घरात अक्षरशः वादळ उठवलं होतं. प्रत्येक जण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. फक्त श्रद्धा मात्र निर्विकारपणे स्वयंपाक करत होती. मीनाक्षीने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच स्वयंपाकघरात येत म्हणाली, सुनबाई, तुझ्या नवऱ्याला जरा आवर ना. श्रद्धा हसत म्हणाली, वेळ नाही आत्या, अजून 1 तासात भूक लागली म्हणत स्वतःच येईल. इतक्यात अर्जुन आत आला. काय दिव्या, एवढ्या घाईने का बोलावलं? तिला काय विचारतोस? मला विचार, अमित त्याच्यासमोर येत म्हणाला. ठीक आहे, तूच सांग. माझ्या बहिणीची फी कोणाला विचारून भरलीस? अमितने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. अर्जुन शांतपणे म्हणाला, कोणाला विचारायची गरज आहे? मी तिचा भाऊ असताना तू कसं भरतोस? ती काय अनाथ आहे? हे घे तुझे पैसे आणि पुन्हा माझ्या बहिणीला कुठे घेऊन गेलास तर माणूस म्हणून सोडणार नाही. अर्जुनने शांतपणे शर्ट नीट केला. मी तिचा होणारा तिच्यावर खर्च करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तो थांबवण्याचा अधिकार तुला नाही. हे ऐकताच अमितने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. रागाने अर्जुन त्याची कॉलर पकडणार इतक्यात श्रद्धाचा आवाज घुमला. अर्जुन, हात काढ. सगळे तिच्याकडे पाहू लागले, पण श्रद्धा कोणाकडेही न पाहता निवांतपणे पराठे बनवत होती. आजी मनातच हसली. आता खरी नात मैदानात उतरली. मीनाक्षी आणि शेखरजींच्या चेहऱ्यावरही आशेचं स्मित उमटलं. दिव्या मात्र भीतीने थरथरत होती. श्रद्धाचा आवाज ऐकताच अर्जुनने लगेच हात सोडला. अरे देवा, हिला विसरून मी तिच्या भावालाच मारलं. आता आज ती मला सोडेल की पुन्हा घराबाहेर काढेल, तो मनात विचार करत होता. श्रद्धा मात्र जणू काहीच घडलं नाही अशा शांतपणे म्हणाली, सगळेजण जेवायला या. सर्वात आधी शेखरजी जेवायला बसले. त्यांच्या मागोमाग मीनाक्षीही बसली. अर्जुन अमितकडे पाहत म्हणाला, फक्त माझ्या बहिणीसाठी तुला सोडतोय. पुन्हा माझ्यावर हात उचललास तर हात राहणार नाही. क्षणात अमितने पुन्हा त्याची कॉलर पकडली. पकडलाय, काय करशील? इतक्यात श्रद्धा पराठा घेऊन बाहेर आली. तिला पाहताच अमितने हात सोडला. माझ्या बायकोसाठी तुला सोडतो. श्रद्धाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. ती पराठा शेखरजींच्या ताटात वाढून पुन्हा आत गेली. अमित पुन्हा म्हणाला, तुझे पैसे तुलाच परत मिळतील, घेऊन निघ. अर्जुनच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याने अमितची कॉलर पकडली. फक्त कॉलेजची फी नाही, यापुढे दिव्याला जे काही लागेल ते मीच करणार. जमेल ते कर. इतक्यात श्रद्धा पुन्हा बाहेर आली. क्षणात अर्जुनने हात सोडला.
माझ्या बहिणीच्या नवऱ्याचं म्हणणं मोडायचं नाही. आता तिच्यावर खर्च करणार नाही. आधी जे केलं त्याबद्दल माफ करा. श्रद्धा पुन्हा काहीच न बोलता आत गेली. अमित पुन्हा म्हणाला, माझ्या बायकोसमोर चांगला बनायचा प्रयत्न करतोयस? पुन्हा माझ्या बहिणीवर खर्च केलास तर जिवंत ठेवणार नाही. नीट घराबाहेर निघ. पण श्रद्धा बाहेर येताच त्याचा सूर पुन्हा बदलला. भाऊ म्हणून तूच मागे हटतोयस तर नवरा म्हणून मी का नाही? यावेळी माझ्याच पैशातून दिव्याला शिकू दे. श्रद्धा नजरेआड होताच अर्जुन हसत म्हणाला, तुझ्या डोळ्यांसमोरच तुझ्या बहिणीसाठी सगळं करीन. बघत बस. अर्जुन, जेवायला ये. श्रद्धाने हाक मारली. तो म्हणाला, फक्त तिच्यासाठीच नाही, माझ्या बहिणीच्या नवऱ्यासाठीही काहीतरी करायला तयार आहे. येतो श्रद्धा. तो निघणार इतक्यात अमितने पुन्हा त्याला अडवलं. तेही पाहू. मी ठरवलं तर तुला रस्त्यावर आणेन. श्रद्धा बाहेर येते हे पाहून अमित मुद्दाम मोठ्याने म्हणाला, अगं माझी बायको अर्ध्या तासापासून जेवायला बोलावतेय आणि तू अजून इथेच उभा आहेस? अर्जुनही लगेच साथ देत म्हणाला, चला येतो. श्रद्धा आत गेल्यावर तो हळू आवाजात म्हणाला, माझे बाबा जसे भोळे होते तसा मी नाही. माझ्याशी पंगा घेतलास तर स्वतःच हसण्याचा विषय होशील. अमितच्या डोळ्यात पुन्हा अहंकार चमकला. काय रे? अर्जुनने विचारलं. अमित खवसट हसत म्हणाला, तुझ्या बाबांपेक्षाही भोळा तूच आहेस. म्हणूनच तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या बहिणीचं लग्न होत होतं आणि तुला कळलं सुद्धा नाही. अर्जुननेही जोरदार पलटवार केला. माझ्यापेक्षा मोठा भोळा तू आहेस. तुझीच बहीण माझ्यावर प्रेम करते हेही तुला कळत नाही आणि तिच्यावर खर्च केला म्हणून इतक्या उड्या मारतोयस. हे ऐकताच अमित संतापाने पेटून उठला. दोघांनी पुन्हा एकमेकांच्या कॉलरी पकडल्या. श्रद्धाला कळू नये म्हणून दोघेही हळू आवाजात एकमेकांना धमक्या देत होते. तेवढ्यात श्रद्धाचा पुन्हा आवाज आला, दोघंही जेवायला या. क्षणात दोघांनीही आत सोडले. या हो, जेवूया. अर्जुन म्हणाला, तुम्ही जा, मी अंघोळ करून येतो. अमितही तितक्यात सहजपणे म्हणाला. दोघांचा हा बालिश खेळ पाहून घरच्यांना हसू आवरत नव्हतं, पण श्रद्धासमोर कोणीही ते व्यक्त केलं नाही. दिव्या अजूनही घाबरलेली उभी होती. श्रद्धाने तिच्याकडे पाहिलं. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली, चल जेवायला बस. अमितच्या मनात बहिणीबद्दल प्रचंड राग होता, तरीही श्रद्धासाठी तो स्वतःला आवरत होता. अमित, जेवायला ये. मीनाक्षीने हाक मारली. तुम्ही सगळे जेवा आई, मी श्रद्धासोबत जेवेन. श्रद्धा काही बोलणार इतक्यात अमितने दोन्ही हात जोडले. तू काय बोलणार आहेस हे मला माहिती आहे श्रद्धा. मी त्या घरापासून वेगळा होऊन आपल्या संसारात येऊन आता जवळजवळ 3 महिने झाले, असं म्हणत तो तिथून निघून गेला. अर्जुन हसताच श्रद्धाने त्याला गप्प बसवलं. अर्जुन फीचं कारण सांगणार होता, पण शेखरजी म्हणाले, जाऊ दे. अर्जुन नाराज होऊन म्हणाला, तुझा नवरा मला बोलतोय आणि तू त्यालाच साथ देतेस. श्रद्धा शांतपणे म्हणाली, तू चुकीचा नाहीस, पण अमितला किंवा घरच्यांना सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. तिने दिव्याला विचारलं, अर्जुनने कोणत्या नात्याने फी भरली? दिव्या गप्प राहिली. घरच्यांना सर्व समजलं. श्रद्धा म्हणाली, अर्जुन, तुला दिव्या आवडत असेल तर सरळ सांग. अर्जुन उठून म्हणाला, हो, मला दिव्या आवडते. तुमची परवानगी असेल तर तिच्याशी लग्न करायचं आहे. श्रद्धा म्हणाली, आईबाबांपेक्षा अमितचा होकार महत्त्वाचा आहे. तुमचं भांडण पुढे दिव्याच्या आयुष्यात येऊ नये. दिव्यालाही तिने समजावलं. उद्या काही अडचण आली तर अमितच तुझ्यासाठी उभा राहील. अर्जुन वैतागून म्हणाला, बस, आता तुझ्या नवऱ्याकडे बघ. वरून सगळं पाहणारा अमित खाली आला. श्रद्धा त्याला इशारा देत म्हणाली, पुन्हा माझ्या भावावर हात उचलायचा नाही. अमित शांतपणे जेवायला बसला. श्रद्धा निघताच तिला हात पकडून म्हणाला, चल माझ्यासोबत जेव. रात्री श्रद्धा बाल्कनीत झोपली. अमित खोलीतून काचेवर मार्करने लिहितो, आय लव्ह यू. श्रद्धाने असं ओठानेच उत्तर दिलं, लव्ह यू. आनंदात अमित दार उघडायला गेला, पण श्रद्धाने दार बंद केलं. त्याचं नाक अडकलं. थोड्या वेळाने अमितने लिहिलं, राग कधी जाणार? श्रद्धा लिहिते, लवकर नाही. अमित म्हणतो, मी काय केलं? श्रद्धा म्हणते, निशासोबतचं विसरलास? अमित लगेच म्हणाला, मी काही केलं नाही. तीच जवळ आली. श्रद्धा रागाने म्हणाली, तिला थांबवलंस का? ती त्याला 2-4 फटके मारते. अमित म्हणतो, आता माफ कर. श्रद्धा म्हणते, अजून शिक्षा बाकी आहे. अमित म्हणतो, आत ये ना. श्रद्धा म्हणते, नाही. अमित म्हणतो, एक किस. श्रद्धा म्हणते, खूप हुशार आहेस. पुन्हा वळताच अमित दार उघडून म्हणाला, मी काही वाईट माणूस नाही.
माझ्या बायकोकडेच मागतोय, दुसऱ्याकडे नाही. अमितच्या गळ्यात हात टाकत श्रद्धा तिरस्काराने म्हणाली, दुसऱ्याच्या बायकोकडे मागायला तुला काही गरज नाही अमित. त्या स्वतःहूनच येऊन देतात ना. मग मूर्तीसारखा उभा राहून आनंद घे. तिचे शब्द ऐकताच अमितने तिची मान घट्ट पकडली. पुन्हा एकदा असं बोललीस तर जिवंत ठेवणार नाही तुला. श्रद्धा माझी झाली आहे. पूर्ण 3 महिने झाले. आता कितीही वर्ष गेली तरी ती फक्त माझीच राहील. रागाच्या भरात त्याने तिला दूर ढकललं, पण श्रद्धाही शांत बसणारी नव्हती. डोळ्यात पाणी दाटत ती म्हणाली, मी लग्न थांबवलं नसतं तर आज तू दुसऱ्या कोणाचा नवरा झाला असतास. माझ्यासारखा माझ्या मागे फिरत नसतास. तिच्यासोबत सुखात राहत असतास. मध्ये मी आले, तुझं सुख हिरावून घेतलं. तिच्या डोळ्यातलं दुःख पाहूनही अमितचा राग ओसरला नाही. पुन्हा माझ्याजवळ आलीस तर चप्पलने मारेन, असं म्हणायला सुरुवात करून तो थबकला. श्रद्धा, एवढंच उच्चारून तो पलंगावर जाऊन पडला. रात्री अचानक अमितला जाग आली. श्रद्धाची आठवण होताच तो धावत बाल्कनीत गेला. श्रद्धा, पाऊस पडतोय, काय करतेस? तो घाबरून ओरडला. हलक्या सरींमध्ये भिजत असलेल्या श्रद्धाकडे पाहून तो रागावला. हा काय हट्ट आहे? आत येऊन झोप ना. पण ती शांतच राहिली. संतापलेल्या अमितने तिचा हात धरून आत ओढलं, मात्र तिने त्याचा हात झटकून पुन्हा वळून झोप घेतली. रागाच्या भरात अमितने पडदा इतक्या जोरात ओढला की तो तुटून तिच्यावर पडला. सरळ आत आली नाहीस तर माणूस राहणार नाही मी, अशी धमकी देऊनही ती हलली नाही. पडदा तुटल्यामुळे पावसाचं पाणी तिच्यावर कोसळू लागलं. अमित पुन्हा तिला आत ओढू लागला, पण ती हट्टाने तिथेच बसली. संतापाच्या भरात त्याने काचेच्या दरवाजावर ठोसा मारला आणि काच फुटून खाली पडला. श्रद्धा मात्र हललीही नाही. शेवटी अमित तिच्यावर झोपला आणि स्वतः भिजत तिच्यावर एक थेंबही पडू दिला नाही. अमित, उठ, ती म्हणाली. त्याने तिचे हात झटकले आणि तसाच हातांवर भार देऊन तिच्यावर झुकून राहिला. दोघांचाही हट्ट सुरू होता, पण पावसाचा हट्ट त्याहून मोठा होता. अमितची पाठ पूर्ण भिजून थंड पाणी श्रद्धावर पडू लागलं. ती त्याचा चेहरा पुसायला गेली तर त्याने रागाने तिच्याकडे पाहिलं. तिने लगेच हात मागे घेतला. अमित, खूप पाऊस पडतोय, उठ ना, ती हळू आवाजात म्हणाली. यावेळी मात्र तो शांत राहिला. बराच वेळ तो तिच्यावर न झुकता हातांवर भार देऊन थरथरत उभा होता. त्याच्याकडे पाहून श्रद्धाचं मन हेलावलं. ती त्याला स्पर्श करायला गेली तर तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मला हात लावलास तर इथून उडी मारून जीव देईन. ती दचकली. हात लावत नाही, पण आत चल. तुझं ऐकायची मला काही गरज नाही. तुझं काम बघ. तो पूर्ण भिजला होता आणि आता तिच्याही अंगावर पाणी पडू लागलं. शेवटी ती म्हणाली, तू आत आलास तर मीही येईन. मगच अमित उठला. दोघेही आत आले. श्रद्धाने त्याला टॉवेल दिला आणि स्वतः कपडे बदलायला गेली. ती बाहेर आल्यावर अमितही कपडे बदलून आला. श्रद्धाने खाली गादी अंथरली. अमितच्या अंगाला प्रचंड थंडी वाजत होती. त्याने चादर दूर फेकली आणि संतापाने म्हणाला, नेमकी तुझी समस्या काय आहे? पलंगावर झोपलो तर तुला हात लागेल म्हणून? शपथ घेतो, आयुष्यभर तुझ्याजवळ येणार नाही. किती सहन करायचं मी? प्रत्येक श्वासागणित म्हणतेस माझ्यावर प्रेम आहे. खरंच प्रेम असतं तर एवढा तिरस्कार दिसला असता का? त्या दिवसानंतर किती वेळा सांगितलं होतं, शांत झाल्यावर बोलू, पण तू ऐकलंस का? माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझी अवस्था तुला कधी कळलीच नाही. कसली बायको आहेस तू? कितीही रागावलीस तरी दुसऱ्या क्षणी मी तुझ्या पायाशी येतो. तू मारतेस, मी सहन करतो. तुला त्रास दिला म्हणून रोज दारात बसून जेवलो, बाहेर झोपलो, पण तुझ्यासारखं मनात सगळं साठवून सूड उगवत नाही. तो थांबला. स्वतःला सावरायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. सांगतो, तुझ्यावर ओरडल्याशिवाय मला राहवत नाही. मृत्यूच्या दारातून परत आलो होतो. तुझ्या बाबांनी जे केलं ते अजून विसरू शकलो नाही. नकळत तो राग तुझ्यावर निघतो. सगळं एकत्र झालंय श्रद्धा. मी नको वाटत असेन तर मला संपवून टाक. रोज रोज तू देत असलेली शिक्षा सहन करण्यापेक्षा ते बरं. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. श्रद्धा दाराकडे वळेपर्यंत तो पुन्हा आत आला. मी परत येईपर्यंत पलंगावर झोपलेली दिसली पाहिजेस, नाहीतर बघ, असं म्हणून तो पुन्हा बाहेर गेला. श्रद्धा शांतपणे रडत राहिली. बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून ती बाल्कनीत आली. खाली कार उभी होती. त्याला शोधत तिने फोन केला. पहिला कॉल त्याने कट केला. दुसरा उचलला. ती रडत म्हणाली, तुला बाहेर पाठवलं म्हणून मी आनंदात होते असं वाटलं का? घरी आल्यानंतर तू माझ्याशी बोलशील असं वाटलं, पण 2 दिवसात मी निघून जाईन तोपर्यंत जुळून घे म्हणाला होतास.
म्हणूनच मी काही बोलले नाही. बाल्कनीत जाऊन झोपले. तिचं बोलणं ऐकताच अमित कारमधून उतरला. ती पुढे म्हणाली, इतक्या सहजपणे मला मारून टाक म्हणतोस? खरंच वाटलं असतं तर केलं नसतं का? तू माझा आहेस अमित. तुला दुसऱ्या स्त्रीसोबत बोलतानाही मी सहन करू शकत नाही. राग तुझ्यावरच काढला. तुला त्रास दिला म्हणून स्वतःलाच शिक्षा म्हणून पावसात भिजले. आधीसारखं 2 चापट मारून आत आणण्याऐवजी कायमचं दूर राहीन म्हणतोस? एवढा अहंकार आहे? राहू देशील का तू मला? ती हुंदके देत रडू लागली. अमित धावत खोलीत आला. श्रद्धा अशी हाक मारत तिची समजूत काढू लागला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. पलंगावर जाऊन झोपली. तो जवळ गेला की ती त्याला मारू लागली. शेवटी तोही हट्टाने तिच्या पांघरुणात जाऊन झोपला. रडून शांत झाल्यावर श्रद्धा त्याच्याकडे चोरट्या नजरेने पाहू लागली. अमित डोळे मिटून झोपल्यासारखा पडला होता. त्याने समजूतही काढली नाही म्हणून तिचा राग पुन्हा वाढला. ती त्याची चेष्टा करू लागली. त्याच्या शर्टाला ओढू लागली. अमित मुद्दाम दुसऱ्या बाजूला सरकला. श्रद्धाचा चेहरा उतरला. ती उशीने त्याला मारू लागली. अमितनेही उशी तिच्यावर फेकली. रागाने ती वळून झोपली. क्षणात त्याने तिला स्वतःकडे खेचलं. ती घाबरून किंचाळली. खाली पडू नये म्हणून तो तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, मला शिक्षा द्यायची आहे ना? मग आधी ही शिक्षा, असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन दिलं. ती त्याला मारत होती. तो हसत म्हणाला, याची सुद्धा शिक्षा मिळणार. पुन्हा तिला जवळ ओढलं. दोघांमधला राग, हट्ट, भांडण हळूहळू विरघळून गेलं. त्यांच्या नजरा पुन्हा एकमेकात हरवू लागल्या. बराच वेळ साचलेलं प्रेम ओघळून आलं. अखेर अमितने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत कुजबुजला, आय लव्ह यू श्रद्धा. त्या एका वाक्यानंतर शब्दांची गरजच उरली नाही. त्यांच्या मनातले सगळे गैरसमज विरघळत गेले आणि त्यांच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाने जागा घेतली. दुसरीकडे, तुला तो जाडू का म्हणतो? माझी कापसाच्या गोड्यासारखी गोड मुलगी किती सुंदर आहे. हिम्मत असेल तर हे दादासमोर बोला. दिव्या हसले. माझ्यासमोर पुन्हा तुला जाळू म्हटलं तर बघतोस त्याला. घरातच म्हणतो, बाहेर मात्र नावानेच हाक मारतो. आता तेही बंद. दोघे रात्रभर प्रेमाने गप्पा मारत राहिले. पहाटे अलाराम वाजताच दिव्या म्हणाली, अर्जुन आता ठेव ना. रात्री 10 पासून बोलतोय. आज माझ्या पीजीचा पहिला दिवस आहे. अर्जुनने असत फोन ठेवला. अर्धा तास झोपून ती तयार होऊन बाहेर आली तर समोर तयार झालेला अर्जुन उभा होता. अर्जुन, हे खूपच जास्त होतंय. आता तुझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मीच करणार. हे ऐकून शेखरजी शांत हसले. आजी म्हणाली, अर्जुन, मुलीचे बाबा इथेच आहेत. त्यांचा थोडा भार हलका करतोय आजी. स्वयंपाकघरात कामात व्यस्त असलेल्या मीनाक्षीच्या कानावर हे सगळं पडलं. अमितच्या लग्नामुळे एकत्र आलेलं हे कुटुंब दिव्याच्या लग्नामुळे कधीही तुटू नये, हीच तिची मनापासून इच्छा होती. नाश्त्यानंतर अर्जुन म्हणाला, मामा, मी दिव्याला कॉलेजला सोडून येतो. आणि तिचा हात धरून बाहेर पडला. गाडीत दिव्या हसली. तुम्ही इतके रोमॅन्टिक असाल असं वाटलंच नव्हतं. मलाही नाही, पण आता तूच माझं सगळं जग झाली आहेस. मी कधी दूर गेले तर? मी स्वतःलाच तुझ्यापासून दूर ठेवू शकणार नाही. रस्त्यात मंदिर दिसताच अर्जुनने गाडी थांबवली. चल देवाचं दर्शन घे. दिव्याने त्याच्याच नावाने पूजा केली. त्याची रास नक्षत्र तिला पाठ असल्याचं पाहून तो आश्चर्यचकित झाला. ती हसली. तुमच्यावर मीही थोडंसं प्रेम करते बरं का. देवाकडे त्याचं आयुष्यभर रक्षण करण्याची प्रार्थना करून तिने प्रसादाचा पहिला घास अर्जुनला भरवला. कॉलेजसमोर निरोप घेताना ती काही पावलं जाऊन पुन्हा मागे आली. लव्ह यू अर्जुन. तिने त्याच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. अर्जुन तिच्याकडेच पाहत राहिला. असं पाहू नका, नाहीतर अजून एक किस देईन. तो काही बोलला नाही. अखेर दुसरा चुंबनही त्याने प्रेमाने स्वीकारलं. अमित आणि श्रद्धा अजूनही एकमेकांना बिलकुल दुसरीकडे झोपले होते. श्रद्धा, हं? ती गाढ झोपेत असल्याचं पाहून अमित 2 तास शांत बसला. मग तिच्या कानाजवळ कुसबुसला. उठ ना गं बायको. जा ना, झोपू दे. तो पुन्हा जवळ सरकला. श्रद्धा, ती डोळे उघडून रागाने म्हणाली, आता अजून त्रास दिलास तर खरंच मारेन तुला. तिचा राग पाहून अमितच्या चेहऱ्यावर मात्र खोळकर हसू उमटलं. अमित नको ना. श्रद्धा शांत पडून राहिली. पण अमित कुठे ऐकणार होता. तिची मनधरणी करत, लाड करत राहिला. शेवटी श्रद्धाही असत त्याच्यासमोर हरली आणि दोघं पुन्हा प्रेमात हरवून गेले. बराच वेळ गेल्यानंतर भूक लागल्यामुळे दोघे खाली आले. घरात कोणीच नसल्याने दोघेही खुश झाले. श्रद्धा जबाबदार सुनेप्रमाणे स्वयंपाक करायला लागली.
पण अमित तिच्या मागेच फिरत तिला काम करू देईना. ती त्याला हलकेच मारत म्हणाली, आईसाठी जेवण बनवायचं आहे. अमित हसत म्हणाला, अगं सगळे बाहेर गेले आहेत. आज आपल्याला कोणी त्रास देणार नाही. श्रद्धाने लगेच त्याचा हात धरला. मग मला बाहेर फिरायला घेऊन जाशील? तिच्या त्या निरागस प्रश्नाने अमित काही क्षण शांत झाला. दिवसभर दोघे बाहेर फिरले आणि रात्री उशिरा घरी परतले. कॉलेज सुटताच दिव्या धावत बाहेर आली. अर्जुन आधीच गाडीत तिची वाट पाहत होता. तिच्या आवडत्या आईस्क्रीम पार्लरमध्ये नेऊन तो म्हणाला, दिवी, मला 3 दिवस कामानिमित्त बाहेर जावं लागेल. हे ऐकताच तिचा चेहरा उतरला. नको ना, ती हट्ट करून म्हणाली. अर्जुनने तिला समजावत लवकर परत येण्याचं वचन दिलं तेव्हा ती अनिच्छेने तयार झाली. त्या रात्री अचानक अर्जुनचा श्रद्धाला फोन आला. श्रद्धा, शिवराम बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. लगेच घरी जा. अमितने ही बातमी ऐकताच वेळ न दडवता शारदाच्या घरी धाव घेतली आणि शिवरामजींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की आधीपासूनच यकृताचा आजार होता. त्यात दारूच्या व्यसनामुळे यकृत आणि स्वादुपिंड दोन्ही गंभीररित्या खराब झाले आहेत. काही दिवस उपचार आवश्यक आहेत. अमितने श्रद्धांना रुग्णालयात जाण्यास सांगितलं, पण ती शांतपणे म्हणाली, ज्यांना मी त्यांची मुलगी आहे की नाही याचाच विश्वास नाही, त्यांच्यासाठी मी कशी जाऊ? तिच्या डोळ्यात अश्रू आले. अमितने तिला समजावलं, पण ती तयार झाली नाही. शेवटी तो म्हणाला, राग वेगळा आणि आजार वेगळा. त्याच्या शब्दांनी श्रद्धा विचारात पडली. अर्जुनला ही बातमी समजताच तो ताबडतोब परतला होता. शारदाला मुलाचा मोठा आधार मिळाला. शिवराम शुद्धीवर आल्यावर कोणाची तरी वाट पाहत राहिले. पण अर्जुनने आवश्यक ते सर्व केलं, तरी त्यांच्याशी एकही शब्द बोलला नाही. दिव्यालाही शिवरामांना भेटायचं होतं. ती रुग्णालयात गेली. तिला पाहून शिवरामजींच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. स्वतःची मुलगी आली नसली तरी होणारी सून भेटायला आली याचं त्यांना समाधान वाटलं. त्या दिवसापासून दिव्या रोज त्यांची विचारपूस करू लागली आणि नकळत त्यांच्या मनात तिचं वेगळं स्थान निर्माण झालं. 10 दिवसांनी दिव्या नेहमीप्रमाणे भेटायला गेली तेव्हा शारदा म्हणाली, अर्जुन घरी जेवण बनवायला गेला आहे. हे ऐकून ती लगेच त्यांच्या घरी पोहोचली. स्वयंपाकघरात शिरताच ती म्हणाली, अर्जुन, आज स्वयंपाक मी करते. अर्जुन हसत म्हणाला, नको दिवी, बाबांना अजून काही वर्ष जगू दे. तिचा रुसलेला चेहरा पाहून त्याने शेवटी तिला पीठ दिलं, पण चपाती काही जमेना. अर्जुन तिच्या मागे उभा राहून तिला शिकवू लागला. त्याचा हात नकळत तिच्या कमरेवर गेला. दिव्या लाजून म्हणाली, अरे, आपलं अजून लग्न झालेलं नाही. अर्जुन लगेच मागे सरकला आणि तिला बाहेर बसायला सांगितलं. दिव्या हॉलमध्ये बसली खरी, पण तिची नजर सतत अर्जुनवरच होती. थोड्या वेळाने ती पुन्हा स्वयंपाकघरात आली. अर्जुन गरम भाजी बाजूला करत म्हणाला, इकडे येऊ नकोस, गरम आहे. तिच्या कपाळावरचा घाम पाहून तो हसला. दिव्या प्रेमाने म्हणाली, लग्न झालेलं नाही म्हणूनच हाताने नाही, चेहऱ्याने घाम पुसते. त्या शब्दांनी अर्जुनच्या मनाला स्पर्श केला. दिव्या लाजून मान खाली घालू लागली. अर्जुनने तिची हनुवटी वर केली, कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि प्रेमाने विचारलं, दिवी, आपण लग्न करूया का? दिव्या हसत म्हणाली, नाही म्हणायचा माझा अजिबात विचार नाही अर्जुन. दोघांनीही आपल्या प्रेमाचा मान राखत एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवले. अमितच्या घरीही बरेच बदल झाले होते. आजी दररोज देवाकडे मुलासाठी प्रार्थना करत होती. मीनाक्षीच्या नेतृत्वाखाली कंपनी आणखी प्रगती करत होती. नफ्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला तिने जास्त महत्त्व दिलं. शेखरजी अर्जुनकडून शिवराम यांच्या प्रकृतीची चौकशी करत होते. ते रोज श्रद्धाला रुग्णालयात घेऊन जात, पण स्वतः आत जात नसत. अमित आणि श्रद्धाच्या नात्यातही मोठा बदल झाला होता. या 10 दिवसात अमितने तिच्या मनातील वडिलांची काळजी कमी करण्यासाठी सतत तिला हसवण्याचा प्रयत्न केला, तरीही तिचं मन अस्वस्थच राहायचं. तिचं दुःखी रूप पाहवत नसल्याने अमितने शिवराम झोपलेल्या वेळी तिला गुपचूप रुग्णालयात नेलं. श्रद्धा शांतपणे वडिलांना पाहून परत आली. वडिलांना पाहून ती इतकी आनंदी झाली की अमितकडे लक्षच गेलं नाही. याचाच अमितला राग आला. घरी येईपर्यंत तो तिच्याशी बोललाच नाही. ती मात्र ते लक्षातही घेत नव्हती. तो जेवायलाही तयार झाला नाही. श्रद्धाने अनेकदा हाक मारली, पण तो मोबाईलवर गेम खेळत बसला होता. शेवटी तिने त्याला ओढून जेवायला नेलं. त्याने नकार दिल्यावर तीही रुसून झोपली. अर्ध्या तासाने अमितचा राग ओसरला. तो तिच्याजवळ येत म्हणाला, श्रद्धा, भूक लागली आहे, चल जेवूया. पण आता तीच हट्ट धरून बसली. ती उठून बाहेर जायला लागली तेवढ्यात अमितने तिचा हात धरला. हसत तो म्हणाला, आज बाबांना भेटल्यावर मला पूर्ण विसरलीस.
आता शिक्षा तर मिळणारच. तो तिला पुन्हा जवळ घेऊन गेला. श्रद्धा नकार देत होती, पण त्याने आधीच बाल्कनी एका छोट्याशा खास जागेत बदलून ठेवली होती. पडदे, दिवे, पंखा आणि गादी लावून तिने न पाहिलेला एक सुंदर कोपरा तयार केला होता. ते पाहून श्रद्धा आश्चर्यचकित झाली. हे सगळं कधी केलंस? ती विचारू लागली. अमित हसत म्हणाला, हीच तर तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे. ती परत आत जायचा प्रयत्न करू लागली, पण त्याने प्रेमाने तिला थांबवलं. आजची रात्र इथेच घालवूया, तो म्हणाला. श्रद्धा थोडी लाजली, थोडी घाबरलीही. खालून कोणी पाहिलं तर? अमितने पडद्यांकडे बोट दाखवत हसून सांगितलं, सगळा विचार करूनच ही व्यवस्था केली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा संकोच हळूहळू विरघळला. त्या शांत रात्री दोघांनी एकमेकांच्या सहवासात आपलं प्रेम अधिक घट्ट केलं आणि आयुष्यभराच्या नात्याची नवी स्वप्न रंगवली. त्यांच्या प्रेमाने नव्या सुरुवातीची चाहूल दिली आणि भविष्यात आपल्या संसारात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन व्हावं, अशी दोघांच्या मनात एकच सुंदर इच्छा फुलली. 1 महिना अक्षरशः भिंगरीसारखा फिरत निघून गेला. शिवराम यांची तब्येत आता पूर्णपणे सुधारली होती आणि दिव्या तर त्यांचा जीव की प्राण बनली होती. बहिणीच्या मुलीकडे पाहिल्यानंतरच त्यांनी स्वतः केलेल्या विश्वासघाताची खरी खोली त्यांना जाणवली. एवढं सगळं घडून गेल्यानंतरही मीनाक्षी यांनी त्यांना भेटण्याची परवानगी दिली. यामुळे त्यांच्या मनात तिच्याविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. श्रद्धाशी बोलताना ते हळूहळू आपल्या बहिणीबद्दल विचारपूस करू लागले. तिला आपल्या भावाची ओढ लागली आहे हे समजताच होणाऱ्या सुनेने मीनाक्षी यांना समजावून तिला घेऊन आली. मुलाला पाहताच तिचा सगळा हट्ट विरघळला. आईच्या मायेपुढे सगळा राग हरला आणि तिने मुलाला मनापासून माफ केलं. श्रद्धाच्या प्रत्येक गरजेची जबाबदारी स्वतःवर घेत अर्जुन स्वतःला अधिक सक्षम बनवू लागला, जेणेकरून तिचे आई वडील निर्धास्तपणे तिचं लग्न त्याच्याशी लावून देतील. व्यवसायात त्याची हातोटी वडिलांपेक्षाही उत्तम असल्याचं मीनाक्षी यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मनोमन होणाऱ्या जावयाचं कौतुक केलं. सगळेजण आपल्या भविष्यासाठी धडपडत असताना मिसेस अमित आणि अमित मात्र गावात नव्हते. 1 आठवड्याच्या हनीमूनच्या नावाखाली अमित श्रद्धाला घेऊन गेला होता, पण पूर्ण 1 महिना उलटूनही दोघे परतले नव्हते. आज अखेर दोघेही मुंबई विमानतळावर उतरले. महिनाभराच्या प्रेमळ सहवासानंतर अमित आणखी रोमॅन्टिक झाला असेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण बिचारा मात्र श्रद्धाच्या सगळ्या बॅगा उचलून हमालासारखा तिच्या मागे चालत होता. श्रद्धा, त्याने हाक मारली. ती फक्त एकदा रागाने वळून पाहते आणि आणखी वेगाने चालू लागली. अगं, एवढा राग कशाचा आहे ते तरी सांग, तो मागून विनवण्या करत होता, पण श्रद्धाने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. शेखरजी त्यांना घ्यायला आधीच आले होते. त्यांची कार दिसताच श्रद्धा शांतपणे जाऊन बसली. सुनेचा चेहरा पाहून शेखरजींनीही गप्प राहणंच पसंत केलं. अमित मात्र घाबरतच कारमध्ये बसला. श्रद्धा घरी जाऊन काही भलतंच करणार तर नाही ना? घरी पोहोचताच श्रद्धा भराभर आत गेली. तिच्या मागे अमित जीव तोडून धावत होता. त्याची ती धावपळ पाहून मीनाक्षी यांनी विचारलं, काय झालं रे? शेखरजी हसत म्हणाले, मीनाक्षी, मला वाटतं या जन्मात आपल्या मुलाचं खरं घर म्हणजे रस्ताच असणार. अमित लगेच म्हणाला, आई, कृपा करून मला कुठेतरी हद्दपार करा किंवा कुरिअरची नोकरी लावा, नाहीतर ही मला फिरवून फिरवून मारेल. तोवर श्रद्धावरच्या खोलीत जाऊन आपले कपडे भराभर बॅगेत भरू लागली. ते पाहून अमितची तर घाबरगुंडी उडाली. तो तिची समजूत काढत राहिला, पण ती काही ऐकेना. थोड्याच वेळात ती खाली उतरली. मुलगा इतक्या प्रकारे विनवण्या करताना पाहून शेखरजी म्हणाले, अरे राजा, हे काही उपयोगाचं नाही. सरळ तिच्या पायावर पड. क्षणाचाही विलंब न लावता अमितने श्रद्धाचे पाय धरले. श्रद्धा, माझी चूक काय झाली तेही मला कळत नाही, पण प्लीज घर सोडून जाऊ नकोस. तुझा नवरा आता आणखी रस्त्यावर फिरायच्या अवस्थेत नाही. गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचं पुण्य केलंय ना? एकदा माफ कर ग. तरीही श्रद्धा काही बोलली नाही. आईसाहेब, तुमच्या या गरीब सेवकाला माफ करा. इतक्यात कुणीतरी अमितचेच पाय धरले. तो मागे वळून पाहतो तर अर्जुन त्याचे पाय पकडून बसला होता. दादा, प्लीज, तुझ्या बहिणीचं माझ्याशी लग्न लावायला होकार दे. अमित वैतागून म्हणाला, अरे आत्ता हे जास्त महत्त्वाचं आहे का? मी स्वतः बायको घर सोडून जाईल म्हणून तिचे पाय धरून बसलोय. माझे पाय सोड आधी. तो पुन्हा श्रद्धाकडे वळून म्हणाला, श्रद्धा, आधी याचं काय करायचं ते सांग. श्रद्धा हसू आवरत उभी होती. पहिले उठ. पण तू रागावलीस का ते सांग. अर्जुन लगेच मध्ये पडला. दादा, तुमचं भांडण नंतर मिटवा, आधी मला होकार दे. अमित दातोट खात म्हणाला, 2 मिनिट तरी गप्प बस, नाहीतर ही मला सोडून जाईल. अर्जुन शांतपणे म्हणाला, म्हणूनच तर सांगतोय, कोण घरात राहील आणि कोण बाहेर जाईल काही सांगता येत नाही. तुम्ही दोघं पुन्हा कधी एकत्र याल माहीत नाही. मी किती दिवस वाट पाहू.
तुमची बहीण तर म्हणते दादाच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही. हे ऐकताच श्रद्धाला हसू आवरलं नाही. अमितने अर्जुनकडे पाहत विचारलं, तुला अजिबात लाज वाटत नाही का? अर्जुन खट्याळपणे म्हणाला, तुम्हाला पाहिल्यापासून ती संपली. बोलण्यात अमितने श्रद्धाचे पाय सोडले होते. ती मात्र तिथून शांतपणे निघून गेली होती. काही वेळाने ते लक्षात येताच अमित घाबरून ओरडला, अय्यो, श्रद्धा निघून गेली का? घाईघाईने उठताना तो पुन्हा पडला. अरे पुन्हा माझे पाय का ओढतोयस? अर्जुन म्हणाला, आधी निर्णय दे. दोघात झटापट सुरू झाली. तेवढ्यात वरून श्रद्धाचा आवाज आला, ए रागीट पक्षा, वर ये. श्रद्धा वर आहे? अमित आनंदाने म्हणाला, आलो ग माझा जीव. तो धावणार इतक्यात अर्जुनने पुन्हा त्याला अडवलं. दादा, माझं ऐक. लग्न करू नकोस म्हणत नाही, पण नंतर सिंहासारखा माणूस मांजरासारखा बायकोभोवती फिरताना दिसशील. श्रद्धा, तुझा भाऊच मला सोडत नाही. वरून श्रद्धा म्हणाली, अमित मी 10 मोजून संपवते. तोपर्यंत वर आला नाहीस तर खरंच निघून जाईन. अगं तुझाच भाऊ आहे ना. तो पुन्हा अर्जुनकडे वळला. आता तुला नेमकं काय हवंय? अर्जुन थोडा संकोचून म्हणाला, तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी लाव. अमित त्याच्याकडे पाहून म्हणाला, अरे या चेहऱ्याने तू माझ्या गोड गोलूमोलू बहिणीला कसं पटवलंस? क्षणात अर्जुन उठून उभा राहिला. आणखी एकदा माझ्या होणाऱ्या बायकोला गोलूमोलू म्हणालास तर मी माणूस राहणार नाही. अमित लगेच चिडवत म्हणाला, ठीक आहे, मग कुत्र्याचं पिल्लू हो. निदान लोकांचे पाय धरण्याचं काम तरी कायमचं राहील. अर्जुन मोठा श्वास घेत म्हणाला, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. अमित लगेच हसला. का? शारदाजीकडे तक्रार करणार आहेस का? दादा, अर्जुनने त्याचा शर्ट पकडला. अमित हसत म्हणाला, शेवटपर्यंत तुझं लग्नच होणार नाही, असं म्हणत तो वर धावला. शारदा मात्र अर्जुनकडे रागाने पाहत होती. अमित जिना चढत असतानाच अर्जुनने पुन्हा त्याचा पाय धरला. अमित 2 पायऱ्या घसरून बसला. अरे वर जायचं आहे, सोड ना. तो सुटण्याचा प्रयत्न करत होता, पण अर्जुन काही ऐकत नव्हता. वर श्रद्धा 10 मोजून संपवत होती. आता पुढची 10 मोजायला सुरुवात करते. अमित वैतागून म्हणाला, अरे माझा शाप घेऊ नकोस, आधी होकार दे. शेवटी अमितने डोक्यावर हात मारला. आता अजून काय हवं तुला? अर्जुन निर्विकारपणे म्हणाला, जसं तू तुझी बहीण मला देणार आहेस तसंच तुझी बहीण माझ्या आयुष्यात दे. अमित कपाळावर हात मारत म्हणाला, अरे लोक ऐकलं तर काय म्हणतील? अर्जुन मात्र उत्तराची वाट पाहत उभा होता. शेवटी अमित वैतागून म्हणाला, नेऊन टाक रे. इतकंच बोलून तो भराभर आपल्या खोलीकडे धावत निघून गेला. अमित खोलीत आला तेवढ्यात श्रद्धाने मागून येऊन त्याला मिठी मारली. त्या मिठीत तिचा आनंद स्पष्ट जाणवत होता. अमितने तिच्याकडे वळून पाहत विचारलं, इतक्या वेळ माझ्यावर राग का धरला होतास ग? श्रद्धा ओठ फुगवत म्हणाली, मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी किती वेळ हाक मारत होते, पण तू मात्र माझ्याकडे लक्ष न देता गेम खेळत बसला होतास. अमितने तिला स्वतःसमोर उभं करत बनावट रागाने विचारलं, बस एवढ्याशा कारणासाठी मला इतका वेळ रडवलंस? थांब तुला दाखवतो. तो तिला पकडायला धावला. श्रद्धा हसत पळू लागली. मी तर अगदी नॉर्मल होते, तूच ओव्हर रिॲक्ट करून सगळ्या घराला हसवलंस. दिवसेंदिवस फारच लाडावली आहेस. थांब आत्ताच आवरतो तुला. शेवटी त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. तिची नजर मात्र त्याला क्षणात हरवून गेली. काय ग श्रद्धा, अशी का बघतेस? ती अलगद त्याला बिलगत म्हणाली, आय लव्ह यू अमित. अमितच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. आय लव्ह यू टू श्रद्धा. श्रद्धाने लाजत चेहरा त्याच्या छातीत लपवला. अमित, माझी पाडी चुकली आहे. काय? अमितने तिचा चेहरा वर करायचा प्रयत्न केला, पण ती लाजून अजूनच त्याच्या छातीत शिरली. श्रद्धा, प्लीज माझ्याकडे बघ. ती हलकेच वर पाहू लागली. अमित तर आनंदाने अक्षरशः हवेत तरंगल्यासारखा झाला. तो जाऊन पलंगावर बसला. तेवढ्यात श्रद्धा बाथरूममधून एक प्रेग्नेन्सी टेस्ट किट घेऊन आली. हे तूच बघ. घाबरली आहेस का? ती त्याच्या मांडीवर बसत म्हणाली. खूप खूप जास्त. अमितने तिला प्रेमाने जवळ घेतलं. अगं यात घाबरण्यासारखं काय आहे? यावेळी नाही झालं तर पुढच्या वेळी होईल. श्रद्धा मात्र हळू आवाजात म्हणाली, तेवढं सोपं नाही अमित. निघताना मला शंका आली होती. तुला सांगायचं म्हणून बोलवत होते, पण तू लक्षच दिलं नाहीस. तेव्हापासून अर्धा ताण तसाच आहे. ती बोलत असतानाच उशी मांडीवर ठेवून त्यावर टेस्ट किट ठेवलं. लवकर बघ ना, मला अजिबात वाट पाहवत नाही. अमितने टेस्ट पाहण्यासाठी हात पुढे केला. श्रद्धाने भीतीने डोळे मिटून घेतले. कन्फर्म आहे ना अमित? तिच्या थरथरणाऱ्या डोळ्यांवर अमितने अलगद हात ठेवला, पण त्याचे स्वतःचे हातही थरथरत होते.
काही क्षणांनी टेस्टवर त्याची नजर स्थिरावली. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. श्रद्धा अजूनही घाबरून काहीतरी पुटपुटत होती. अमितने तिच्या खांद्यावर चेहरा टेकवला आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाला, श्रद्धा, आपण आई बाबा होणार आहोत. तिने घाईघाईने डोळे उघडले. टेस्ट किटवर 2 स्पष्ट रेषा उमटल्या होत्या. डॉक्टरांनी पुढे सांगितलं की ती जुळ्या बाळांची आई होणार होती. तो आनंद तर दुप्पटच झाला. संपूर्ण घराने श्रद्धाचं भरभरून कौतुक केलं. मात्र शिवराम एका कोपऱ्यात उभे राहून भाऊक नजरेने हे सगळं पाहत होते. काही महिन्यांनी श्रद्धाचा डोहाळ जेवणाचा समारंभ मोठ्या थाटामाटात झाला. त्या दिवशी अमितने आपल्या पत्नीवरचं प्रेम प्रत्येक क्षणी कृतीतून दाखवून दिलं. त्याचं प्रेम पाहून श्रद्धाच्या मनात अभिमान दाटून आला. पण शिवराम नसल्याची खंत तिला सतावत होती. पत्नीचा चेहरा उतरलेला पाहताच अमित स्वतः जाऊन सासऱ्यांना घेऊन आला. कोणी त्यांना दूर लोटलं नाही, पण विषद जवळही केलं नाही. त्यांनी मुलीच्या वडिलांचं कर्तव्य पार पाडत तिच्या ओटीत खण नारळ भरला, आशीर्वाद दिला. त्यावेळी फक्त शारदा त्यांच्यासोबत उभी होती. कार्यक्रम संपल्यावर शारदाने त्यांना प्रेमाने जेवू घातला आणि निरोप दिला. मात्र इतरांच्या अलिप्त वागण्यापेक्षा शारदाच्या मायेनेच शिवराम अधिक अस्वस्थ झाले. काही क्षणांनी ते पुन्हा घरात परत आले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या. ते शांतपणे म्हणाले, मी केलेल्या पापासाठी माफी मागायला आलेलो नाही, कारण ती मागण्याचाही मला अधिकार नाही. पण आज मी तुमच्याकडे माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहे. माझ्या चुका आयुष्यभर भरून काढीन. माझ्या मुलाला तुमची मुलगी द्या. ते थेट शेखरजी आणि मीनाक्षी यांच्याकडे पाहत बोलले. दोघींनीही उत्तर देण्याऐवजी अमितकडे पाहिलं. अमित हसत म्हणाला, तुमच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या बहिणीला पाठवणार नाही. क्षणात शिवरामचा चेहरा उतरला. अमित पुढे म्हणाला, पण अर्जुनवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे माझ्या बहिणीला मी आनंदाने त्याच्यासोबत पाठवेन. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. त्यानंतर घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. श्रद्धाच्या प्रसूतीपूर्वीच अर्जुन आणि दिव्याचं लग्न एका महिन्यात मोठ्या उत्साहात पार पडलं. मुलीला सासरी सुखाने पाठवल्याचं समाधान मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावर होतं. तर अनेक वर्षांपासून तुटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचा आनंद घरातील ज्येष्ठांच्या मनात दाटून आला. लग्नानंतर अर्जुन दिव्याला 6 दिवसांच्या हनीमूनला घेऊन गेला. परत आल्यावर तो तिला व्यवस्थित महाविद्यालयात सोडून गेला. प्रेमाचे धडे संपले आणि दिव्या पुन्हा अभ्यासात रमली. पण त्या दिवशी ती धावतच रुग्णालयात पोहोचली, कारण श्रद्धाने 2 गोंडस मुलांना जन्म दिला होता. दोन्ही लहानग्यांना पाहताच दिव्याने त्यांना आनंदाने उचलून घेतलं. आधीच तिच्या आदेशानुसार अर्जुनने दोन्ही भाच्यांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या घातल्या आणि मगच त्यांना उचललं. पुढच्या लग्नाची तयारी आतापासूनच सुरू करायची असा त्याचा खट्याळ विचार होता. ते पाहून घरातील आजी हसत म्हणाल्या, काय रे, पुढची 25 वर्षांची तयारी आताच करून ठेवली आहेस का? अर्जुन दिव्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहत हसला. हो आजी, आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आता शिवराम सगळ्यांमध्ये अगदी घरच्यांसारखे मिसळून गेले होते. हक्काने घरात येऊन ते आपल्या दोन्ही नातवांना भेटायचे. त्यांना पाहताच एक नातू रडू लागला तर दुसरा हसत होता. शिवराम यांनी रडणाऱ्या नातवाकडे न जाता हसणाऱ्या नातवाला प्रेमाने उचलून घेतलं. पण त्या क्षणी त्या चिमुकल्याने त्यांच्या छातीवरच लघवी केली. हे पाहून अमित चोरून हसू लागला. शिवराम मनातच म्हणाले, हा अगदी माझा जावई अमित सारखाच आहे. मग त्यांनी त्या बाळाला श्रद्धाकडे दिलं आणि रडणाऱ्या नातवाला उचललं. पण तो तर आणखी मोठ्याने रडू लागला. हा मात्र अगदी आपल्या मुलीसारखा, छोटासा फटाका. क्षणातच त्यांनी दोन्ही नातवांचा स्वभाव ओळखला. श्रद्धा आणि अमितचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. अमितने कामधंदा बाजूला ठेवून पत्नी आणि दोन्ही मुलांच्या भोवतीच आपलं जग उभारलं होतं. त्यामुळे त्याची काळजी घेण्याची जबाबदारी श्रद्धावर आणखी वाढली. दिव्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत शांत बसलेला अर्जुन आपल्या होणाऱ्या भाच्यांना खेळायला सोबत मिळावे म्हणून स्वतःही बाबा झाला. त्याला गोंडस मुलगी झाली. श्रद्धाच्या मुलांच्या जन्मावेळी जसा मोठा उत्सव झाला होता, तसाच आनंद यावेळीही सगळ्यांनी साजरा केला. यावेळी तर घरचा आनंद द्विगुणित झाला. शिवराम आपल्या सुनेच्या आणखी जवळ आले. डोहाळ जेवणाच्या वेळी पहिली ओटी त्यांनीच भरली. मुलीला दिलेल्या संस्कारांची आठवण येताच मीनाक्षी आणि शेखरजींचं मन अभिमानाने भरून आलं. अमितही आता शिवरामजींशी अगदी सहजपणे वागत होता. पण अमित सारखेच त्याचे दोन्ही मुलगे अजूनही शिवरामांना सहज सोडत नसत. सगळ्यांची मस्ती करायचेच, पण आजोबांसोबत ती दुप्पट असायची. आजही दिव्याच्या डोहाळ जेवणात दोघेही तिच्या दोन्ही बाजूंना उभे होते. पांढरा शर्ट, पांढरं धोतर आणि गळ्यात छोटी सोन्याची चेन. दोघे जणू आरशातल्या प्रतिमाच वाटत होते. शिवराम आणि शारदा ओटी भरायला पुढे सरकताच दोघांनी त्यांना गोंधळात टाकलं. आजोबा, आधी इकडे ठेवा. नाही, आधी इथे.
दोघांच्या हट्टामुळे त्यांची अक्षरशः दमछाक झाली. काही महिन्यांनी अर्जुनला स्वतःसारख्याच खट्याळ स्वभावाची मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं चित्रा. जसं अर्जुनने आपल्या भाच्यांवर प्रेमाचा वर्षाव केला होता, तसंच त्या दोघा भावांनीही आपल्या चिमुकल्या बहिणीच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून तिच्यावरचा हक्क जाहीर केला. वर्षामागून वर्ष सरत गेली. 8 वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही. आता 9वं वर्ष सुरू होतं. करण आणि अखिल दोघेही उंच, देखणे आणि खोडकर मुलगे झाले होते. तर चित्रा त्यांच्यासोबत खेळण्याइतकी मोठी झाली होती. दर आठवड्याच्या सुट्टीला सगळं कुटुंब अमितच्या घरी एकत्र यायचं. अर्जुनला पत्नीबरोबर थोडा एकांत हवा असला तरी चित्रा हट्ट करून त्यांना अमितच्या घरी घेऊन जायची. आजही तसंच झालं. घरासमोर गाडी थांबताच चित्रा धावतच ओरडली, करण, अखिल. पण दोघेही काहीतरी मोठं काम करत असल्यासारखे व्यस्त होते. अरे करण, हे आत ठेव, तेही घे. अखिल, एवढं पुरे का? खूप झालं. दोघेही कपाटातून कपडे काढून छोट्या हातांनी बॅगमध्ये भरत होते. चित्रा आश्चर्याने विचारते, अखिल, काय करताय? चित्रा? अखिलने धावत जाऊन तिला मिठी मारली. करणही लगेच त्यांच्या जवळ आला. कुठे चाललात? तिने बॅगांकडे पाहत विचारलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. चित्रा, तू हळूहळू खाली ये, असं म्हणत ते जड बॅगा उचलण्याचा प्रयत्न करत जिना उतरू लागले. तेवढ्यात अर्जुन आला. काय रे, काय चाललंय? त्याने दोन्ही बॅगा सहज उचलल्या. दोघेही एकाच वेळी म्हणाले, आम्ही घर सोडून चाललोय. क्षणात सगळे थबकले. अमित अलगद तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होता, पण श्रद्धाने त्याची कॉलर पकडली. कुठे चाललास? दिव्याने प्रेमाने दोघांना जवळ बसवत विचारलं. का रे? अखिल लगेच म्हणाला, आत्या, आईबाबा रोज आम्हाला खूप त्रास देतात. करणही तक्रार करत म्हणाला, दररोज रात्री आम्हाला सोडून हे दोघं बाल्कनीत जाऊन कितीतरी वेळ गप्पा मारत बसतात. सगळे मोठ्याने हसू लागले. दिव्या हसत म्हणाली, अरे मग तुम्ही निवांत झोपायचं ना. अखिलने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, माझ्या वर्गात मीना आहे ना. दिव्याला कोण आहे ते कळालं नाही तर तिने मान हलवली. ती शाळेत आम्हाला खूप चिडवते. अर्जुनही उत्सुकतेने जवळ बसला. का बरं? करण वैतागून म्हणाला, कारण ती म्हणते आमचे आईबाबा रात्री रस्त्यावर उभं राहून डान्स करतात. हे ऐकताच अमित आणि श्रद्धा दोघेही सगळ्यांसमोर अपराध्यासारखे उभे राहिले. संपूर्ण घर मात्र त्या दोन्ही मुलांच्या बाजूने उभं राहिलं. दोघेही आपल्या आईवडिलांविरुद्ध पुरावे देतच होते. तेवढ्यात चित्रा कमरेवर हात ठेवून म्हणाली, आत्या, मामा, तुम्ही असं का करता? करण आणि अखिलला मी माझ्या घरी घेऊन जाते. दोघे भाऊ अभिमानाने छाती ताठ करून उभे राहिले. अमित नाटकीपणे म्हणाला, ठीक आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्हीच घर सोडून जातो. श्रद्धाही लगेच म्हणाली, हो, आमच्यामुळे कुणाला त्रास नको, आम्हीच निघतो. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी पुन्हा एकदा आपल्या हनीमूनसाठी पळ काढला. तर अशा प्रकारे श्रद्धा, अर्जुन, दिव्या आणि अमित यांच्या प्रेमाची गाडी पुढे सुरूच राहिली. आता आपल्या या कथेचा हा शेवटचा भाग होता. ही कथा इथे संपली आहे. आशा आहे तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या रोमांचक कथेत.